मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2025 मध्ये सोलापूरसाठी आयटी पार्क देण्याची घोषणा केली होती। मात्र मागील 9 महिन्यात पत्रव्यवहाराशिवाय ठोस काहीच झाले नाही। जलसंपदाची जागा विनाशुल्क मिळावी यासाठी एमआयडीसीने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवला। मात्र त्यासाठी नियामक मंडळाला 30 वर्षांपूर्वीचे धोरण बदलावे लागणार आहे। यावर मंडळाने तोंडावर बोट ठेवल्याने आयटी पार्कला अद्याप जागा मिळू शकली नाही। महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1996 मध्ये झाली। महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने विभागाची जागा कोणालाही विनाशुल्क न देण्याचे धोरण स्वीकारले आहे। मात्र सोलापूरच्या आयटी पार्कसाठी आपल्या विभागाची 3 कोटी 17 लाख रुपयांची जागा मोफत देण्यासाठी नियामक मंडळाला धोरणच बदलावे लागणार आहे। 3.25 कोटीपेक्षाही कमी रकमेच्या जागेसाठी मंडळाने धोरण बदलल्यास त्याचा फायदा अन्य जिल्हेही घेऊ शकतात। यातून जलसंपदा विभागाची हजारो एकर जागा विनामूल्य दुसऱ्याच उद्योगांसाठी लाटली जाऊ शकते। त्यामुळे नियामक मंडळ धोरण बदलण्यास तयार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे।